नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट्स मराठी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण JNM फर्स्ट इयर स्टुडंटसाठी क्वेश्चन पेपर बघूया. फंडामेंटल ऑफ नर्सिंग इन्क्लुडिंग फंडामेंटल्स ऑफ नर्सिंग फर्स्ट इयर पर्सनल हायजिन. याआधी पण आपण खूप सारे पेपर बघितलेले आहे. 2017, 18, 19, 24, 16, 15 आणि आता 2014चा पेपर बघूया. चला तर व्हिडिओ सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, योग्य पर्याय निवडा. पहिला आहे, कानाचा पडदा तपासण्यासाठी याचा वापर करतात. तर इथे येणार ऑटोस्कोप. ठीक आहे. दुसरं बघा, तोंडाच्या घाण वासाला डॅश डॅश म्हणतात. तर इथे हॅलिटोसिस येईल, येणार. ठीक आहे. हॅलिटोसिस म्हणतात. ठीक आहे, तोंडाचा घाण वासाला. तसंच तिसरं बघा, नर्सिंग प्रोसेसरची पहिली पायरी असेसमेंट. ठीक आहे, येणार यात. तसंच चौथं बघा, श्वासोच्छवासाची खोली वाढणे यास डॅश डॅश म्हणतात. तर इथे हायपरनिया येणार. ठीक आहे, येणार. तसंच पाच बघा, स्त्री रोगाची तपासणी अथवा उपचार करताना ही स्थिती वापरतात. तर लिथोटॉमी पोझिशन वापरतात. ठीक आहे, येणार आहेत. तसंच जोड्याला बघूया. नेक्स्ट पहिला आहे ॲसिटिक ॲसिड. तर याला येणार, लघवीची तपासणी. ठीक आहे. तसं दुसरं बघा, ग्लिसरीन बोरॅक्स. तर याला तोंडाची काळजी येणार. ठीक आहे. तसंच तिसरं बघा, जादा ब्लँकेट्स. तर याला रिन बेड येणार. तसंच चौथं बघा, लेट ब्लॉक्स. तर याला डोके खाली करण्याची स्थिती. ठीक आहे. तसंच पिग्नोमिनीमीटर, तर व्हायटल साईन्स तपासण्याची. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. तर आपण नेक्स्ट बघूया, चुकी बरोबर. त्यात पहिला आहे, पाठीच्या मणका तुटलेल्या रुग्णाला डॅनलॉपची गादी द्यावी. तर चूक आहे. ठीक आहे. ऑर्थोपेडिकची गादी दिली जाते, ते पण कडक. ठीक आहे. आणि तसंच डॅनलॉप गादी ही मऊ असते, त्यामुळे प्रेशर सोर्स कमी असतो. ठीक आहे, त्यामुळे याला ऑर्थोपेडिकची गादी किंवा कडक गादी दिली जाते. तसं दुसरं बघा, वायटिस म्हणजे जिभेचा दाह. चूक आहे. हिरड्यांचा दाह आहे. ठीक आहे. जिभेच्या सुजेला ग्लायकोटिक्स म्हणतात. ठीक आहे. तसंच तिसरं बघा, पेडिक्युलासिस कॅपिटिस म्हणजे डोक्यामध्ये होणाऱ्या उवा. तर बरोबर आहे. ठीक आहे. तसंच चौथा आहे, लघवीमध्ये रक्तस्रावाला ग्लायकोसुरिया म्हणतात. तर चूक आहे, हिमॅच्युरिया बोलतात. ठीक आहे. आणि ग्लायकोसुरिया म्हणजे लघवीतली साखर. तसंच पाचवं काय, HS औषधी म्हणजे रात्रीच्या वेळी द्यावेची औषधे. बरोबर आहे. ठीक आहे. चला तर क्वेश्चन कुठले आलेले ते बघूया आपण. टिपा आहे, कोणत्याही 3 लिहायचं आहे तुम्हाला, 5-5 मार्काला येणार.
पाचपैकी कुठल्याही तुम्हाला 3 लिहायचे. नाकाद्वारे नळीचे द्यावयाचे जेवण. नोंदी लिहिण्याची तत्त्वे. शय्यावरून पाण्यात बुडलेल्या व्यक्तीकरिता प्रथमोपचार आणि जळलेल्या व्यक्तीकरिता प्रथमोपचार. तर तुम्हाला 5पैकी 3 लिहायचं आहे. तसंच प्रश्न तिसरा बघा. खालील विधानाची शास्त्रीय कारणे लिहा. याचे खालीलप्रमाणे आन्सर दिलेले आहेत. ठीक आहे. पहिला आहे लघवीच्या पिशवीमध्ये नळी घालताना निर्जंतुक तत्वाचा वापर का करावा. तर ते लिहायचं आहे तुम्हाला. कुठलेही 5च लिहायचे. 6पैकी दम्याच्या रुग्णांना पाठीमागं टेकवून बसवावे. ते लिहायचं आहे. अन्न देण्यापूर्वी आल्हाददायक वातावरणाची निर्मिती करावी. त्याचं कारण लिहायचं का करावी ते. पाण्याची गती शय्यावरण प्रतिबंध करते. त्याचं कारण लिहायचे. तसं आंघोळ करताना साबणाचा वापर करतात. त्याचं पण कारण लिहायचं. आणि ऑक्सिजन सिलेंडर पेशंटच्या डोक्याच्या बाजूला ठेवतात. त्याचं पण कारण लिहायचं. ठीक आहे. तसं व्याख्या पण लिहायची आहे तुम्हाला. डिसइन्फेक्टेड, मलिना, जलदनाडी, नर्सिंग प्रोसेस, निंद्रानाश, बॉडी मेकॅनिक्स. तर तुम्हाला 6पैकी 5 लिहायचं आहे. ठीक आहे. तसंच प्रश्न 4 बघा. श्री विक्रांत वै 40 वर्ष मेडिकल वॉर्डमध्ये भरती झाले. त्यावेळी त्यांना छातीत दुखत होते. तुम्हाला त्यांना ऑक्सिजन लावायचा आहे. खाली प्रश्नाची उत्तरे लिहायची. तर तुम्हाला वरच्या याच्यावरून खाली प्रश्नाची उत्तरे लिहायची. ठीक आहे. इनहेलेशनची व्याख्या लिहायची. 1 मार्काला आहे. 2 ओळीत लिहिली तरी चालेल. इनहेलेशनचे प्रकार लिहायचे. 2 मार्काला आहे. ठीक आहे. 4-5 ओळी लिहिलं तरी चालेल. ऑक्सिजन देण्यासाठी कोणकोणते विविध प्रकार आहेत ते लिहायचे. कोणकोणत्या परिस्थितीमध्ये ऑक्सिजन दिले जातं ते लिहायचं आहे. ऑक्सिजन सिलेंडरची काळजी कशी घ्याल ते लिहायचं. आणि ऑक्सिजन दिल्यामुळे होणारे दुष्परिणाम कोणते ते लिहायचे. ठीक आहे. तर हे झालं आपलं प्रश्न 4. किंवा पण दिलेला जर वरचे नसेल तुम्हाला आन्सर तर तुम्ही किंवा खालचे पण देऊ शकता. ठीक आहे. पण 2मध्ये कुठलेही घ्या तर तुम्हाला वरचेच तुम्हाला पूर्ण क्वेश्चन सोडवायला घ्या. खालचेच. ठीक आहे. मिक्स केलेलं चालणार नाही. श्रीमती सुलोचना 60 वर्षीय वृद्ध ही मेडिकल वॉर्डमध्ये भरती आहे. ती सध्या हेपॅटिक कोमात असल्याने डॉक्टरांनी त्यांना दिवसाला 2 वेळा हाय बाउल वॉश घ्यायला सांगितलेले आहे. वरील माहितीवरून खालील प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. तर कोलिनिक इरिगेशनची व्याख्या लिहायची व उद्दिष्ट लिहायचे. कोलिनिक इरिगेशनसाठी आवश्यक वस्तू व औषधाबाबत यादी लिहायची. तसेच या कृतीसाठी आवश्यक ती शास्त्रीय कारणे सविस्तर लिहायचे. ठीक आहे. तसेच कोलिनिक इरिगेशनची कृती सविस्तर लिहायची. त्याचे पण खाली प्रकारे आन्सर दिलेले आहे. खूप लोकांना माहीत नसेल ते याचे आन्सर पूर्ण करून जाल. ठीक आहे. तसेच प्रश्न 5 बघा. कुठलेही 3 लिहायचे. उत्तरे लिहायचे तुम्हाला. इथिक्स ऑफ नर्सिंग, स्वांदंश, नैसर्गिक आपत्तीतील आरोग्य कर्मचाऱ्याची जबाबदारी आणि ताप आलेल्या रुग्णाची परिचर्या. ठीक आहे. हे झालं आपले पूर्ण फंडामेंटलचा क्वेश्चन पेपर. खाली तुम्हाला आन्सर दिलेले आहे. स्क्रीनशॉट काढून किंवा व्हिडिओ पॉज करून बघून घ्या. ठीक आहे. एक मिनिट. रिकाम्या जागा आहे. कोणाला वरती समजलं नसेल तर इथून पण बघून लिहू शकता. स्क्रीनशॉट किंवा व्हिडिओ पॉज करून बघू शकता. ठीक आहे. स्पष्टीकरण आहे तर स्पष्टीकरण वाचत चला. तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे स्पष्टीकरण वाचणे. जेव्हा कुठलाही क्वेश्चन सोडवाल तर ते उदाहरणाने किंवा स्पष्टीकरण लिहिणे. 2-3 मार्कला जरी 2 ओळीचं स्पष्टीकरण लिहिलं तरी ठीक आहे. जोड्या बघून घ्या. ठीक आहे. उदाहरण दिलेलं आहे ते पण वाचून घ्या. चुकी बरोबर बघून घ्या.
एक्झाम्पल वाचत चला. टिपालिया बघा. ठीक आहे, टिपालियामधलं पहिलं नेझल फीडिंग. ठीक आहे, ही व्याख्या झाली. व्याख्या लिहून टाका. स्क्रीनशॉट काढा किंवा पॉज करून बघू शकता. नेझल फीडिंगचं आहे. ठीक आहे, क्वेश्चन दुसरं मधलं थोडे मोठ्या प्रमाणात दिलेले आहे आन्सर. ठीक आहे, त्याच्यातलंच टिपालियामधलं दुसरं बेड सोर्स. व्याख्या दिलेली आहे, टप्पे वगैरे. ठीक आहे, आन्सर आहे. लिहून टाका किंवा स्क्रीनशॉट काढून वाचून घ्या. बुकात उतरवून वाचणं रिपीट करा. ठीक आहे, तिसरं बघा, बोलण्याचे प्राथमिक उपचार. प्रश्न चौथा टिपालियामधला. प्रश्न चौथा आहे, तसेच प्रश्न तिसरा बघा. व्याख्या लिहा. काने लिहा, बघून घ्या. बहुतेक इथं व्याख्या लिहायचं आन्सर आलेलं नाही आहे, ते मी सेपरेटमध्ये देऊन देणार व्याख्याचे. ठीक आहे, क्वेश्चन तिसरामधलं बघून घ्या. कारणे आहे, कारणे बघून घ्या. कारणामधलं पहिलं, मूत्रदर्शक कॅटेटर घालताना कठोर अँटीसेप्टिक पद्धती पाळल्या जातात. त्याचं कारण आहे का पाळल्या जातात, लिहून घ्या. तसं दुसरं कारण बघा, डिस्प्रिया, श्वासाचा त्रास असलेल्या रुग्णांना फॉलोअर्स पोझिशन देतात. त्याचं कारण आहे, लिहून घ्या. तसंच तिसरं बघा, अन्न देण्यापूर्वी आनंददायी वातावरण निर्माण करा, लिहून घ्या. हे पण तिसरं कारण. चौथं बघा, वॉटर बेड. पाचवं आहे, स्नानासाठी साबण वापरतात. त्याचं कारण दिलेलं लिहून टाका. ठीक आहे, सहावा बघा, ऑक्सिजन सिलेंडर रुग्णाच्या तोंडाच्या शेपटीकडे ठेवतात. त्याचं कारण आहे, ते पण लिहून घ्या. तसं हा आहे बघा, व्याख्या लिहायचं खाली दिलेलं आहे. शायद गलतीनं ते खाली आलेलं आहे. प्रश्न बी आहे, व्याख्या लिहा. डिसइन्फेक्टेड, त्याची व्याख्या दिलेली आहे, लिहून टाका. मेलेना, त्याची पण व्याख्या दिलेली आहे. टॅकिकार्डिया, तसेच नर्सिंग प्रक्रिया, अनिद्रा, झोपेचा विकार, बॉडी मेकॅनिक्स. प्रश्न चौथा बघा. प्रश्न चौथामधले क्वेश्चन, इनहेलेशनची व्याख्या सांगा. उत्तराचं लिहून घ्या. इनहेलेशनचे प्रकार पण दिलेले आहे. स्क्रीनशॉट किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तसंच ऑक्सिजन इनहेलेशन देण्याच्या पद्धती सांगा.
ठीक आहे, ह्या पद्धती झाल्या. तसंच ऑक्सिजन इन्हेलेशनच्या वैद्यकीय आवश्यकता सांगा. चौथ्यामधला चौथा क्वेश्चन. ऑक्सिजन सिलेंडरची काळजी कशी घ्याल त्याचं आहे, लिहून टाका. हॉस्पिटलमध्ये पण हा क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, ऑक्सिजन इन्हेलेशनचे धोके स्पष्ट करा. काय काय धोके आहे ते दिलेले आहे, लिहून टाका. स्क्रीनशॉट काढून घ्या. निष्कर्ष दिलेले आहे, वाचून घ्या. ठीक आहे. तसंच प्रश्न 14 आहे किंवा मधला आहे. प्रश्न 14मध्ये 2 आहे क्वेश्चन. किंवा मधला खालचा आहे. ठीक आहे. कोणाला प्रश्न 14चं माहीत नसेल कोलोनिक सिंचन काय आहे ते बघून घ्या. ठीक आहे. व्याख्या घेतलेले आहे, उद्देश दिलेले आहे. क्लोरोनिक ओसाठी लागणारे सामग्री व द्रावणे सांगा. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लिहून घ्या. दुसऱ्या भाषेत पण विचारू शकतात. ठीक आहे. तसंच तिसरं पण बघून घ्या. या प्रक्रियेला लागणारे वैज्ञानिक तत्त्वे स्पष्ट करा. क्वेश्चन आहे, त्याचा आन्सर दिलेला आहे. ठीक आहे. तसंच 14 बघून घ्या. कोलोनिक सिंचनची प्रक्रिया सविस्तर लिहा. अरे चुप रहा ना.